Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. कधी पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला जातो, कुठलंही तुम्ही कारण द्या, त्यातनं जास्त प्रश्न निर्माण होतात आणि इलेक्शन कमिशनच्या वागण्यामुळे जास्त प्रश्न निर्माण होत आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आमचं वाढलेलं आहे किंवा कमी झालंय काय, जे काय XYZ तुम्ही सगळे डेटा देत असता, मग त्याचे ॲब्सोल्यूट नंबर द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय? ह्याच्याबद्दल लोकांचं जर परसेप्शन वेगळ्या पद्धतीने क्रिएट झालं, ते खरं असेल त्याची गॅरंटी नाही, बरोबर, पण परसेप्शन तर तसं क्रिएट होतं, बरोबर आहे. ते परसेप्शन जे क्रिएट झालं तर त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची चूक आहे ही गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. साहिल सर, आता ज्या पद्धतीनं आज निकाल दिला दीपांकर दत्ता आणि यांच्या खंडपीठानं, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीचे ऑब्जेक्शन्स ECIने रेज केले, ECIची बाजू मांडताना सिनियर ॲडव्होकेट मनिंदर सिंग तिथं होते, ते असं म्हणालेत की ADR's ॲप्लिकेशन वॉज बेस्ड ऑन अनफाउंडेड सस्पिशन, म्हणजे जे काय शंका कुशंका ज्या सापडल्याच नाही त्याच्यावरती ते आणि फॉल्स ॲलिगेशन्स म्हणजे चुकीच्या आरोपांवरती आधारित आहे. ही ॲडेड दॅट द ॲप्लिकेशन फाइल्ड ऑन May 9 suppress the judgment in the EVM VVPAT case delivered on April 26, citing Article 329 of the Constitution. Singh contended that the provisions bar judicial interference is the middle of the election process. तुम्ही इलेक्शन प्रोसेसच्या मध्ये हे सगळं आणून एक प्रकारचा संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करता, पण त्याही पुढे जाऊन ज्या पद्धतीचा आरोप केला जातो की 6-7% फरक या सगळ्या आकडेवारीमध्ये पडतोय, त्यावर ते म्हणतात की ही स्टेटेड दॅट द फिगर्स इन द वोटर टर्नआउट ॲप आर टेंटेटिव्ह ॲज दे आर बेस्ड ऑन सेकंडरी सोर्स, म्हणजे जे ॲपवरती आहे ते सेकंडरी सोर्स आहे. आणि ही ऑल्सो रिफ्युटेड द ADR's आर्ग्युमेंट दॅट देअर वॉज अ व्हेरियन्स ऑफ 6% इन द फायनल डाटा ऑफ द फिगर पब्लिश्ड. द व्हेरियन्स इज ओनली 1 or 2%. म्हणजे जे आरोप केले जात आहेत 6-7% फरक पडतोय ते चुकीचे आहेत, ते 1-2% जर असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, याच्यामध्ये ना मला पटकन आज आठवलं की ज्यावेळेस इलेक्ट्रल बॉन्ड्सची केस सुरू होती त्यावेळेस सुरुवातीला जेव्हा डेटा रिलीज करायला सांगितला होता तेव्हा तो असा डेटा रिलीज केला गेला की ज्याच्यात कळत नव्हतं की नक्की कुठल्या पक्षाला कोणी फंड दिलेला आहे ते. त्याच्यानंतर तो डेटा घेऊन लोक बसले आणि मग ते जोड्या लावा प्रकार जे म्हणतो ना त्या पद्धतीने की या काळामध्ये यांनी फंड घेतला होता आणि मग त्याच्या आधारावरती त्यांनी ठरवलं की या पक्षाने त्याच वेळेस इलेक्ट्रल बॉन्ड्स विकत घेतले होते. मग त्याच्या आधारावरती त्या जोड्या लावून त्यांनी तो द्राविडी प्राणायाम करून मग शेवटी ती गोष्ट बाहेर आली की नक्की कुठल्या पक्षाने कुठल्या कंपनीकडनं किती पैसे घेतले होते हे त्याच्यानंतर आलं. त्याच पद्धतीचं कुठेतरी इलेक्शन कमिशनच्या बाबतीत मला दिसतंय. इलेक्शन कमिशन टक्केवारी डिक्लेअर करते की 48% लोकांनी मतदान केलं, ठीक आहे. आता 48% तुम्ही सांगताय ते कुठच्या आधारावरती सांगताय की बाबा ज्या ठिकाणी त्या मतदान म्हणजे जेवढं मतदान झालं त्याच्या आधारावरती त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जेवढे मतदार आहेत त्याच्यापैकी 48% लोकांनी मतदान केलंय. तर तुमच्याकडे जर ही फिगर असेल की एखाद्या मतदारसंघामध्ये एवढे टोटल मतदार आहेत आणि इलेक्शन कमिशनने डिक्लेअर केलेली फिगर आहे 48%, त्याच्या आधारावरती कोणी कॅल्क्युलेट करू शकतं की बाबा ते 48% म्हणजे किती मतदार झालेले. हे सिंपल गणित आहे, मॅथ्स, कोणी पण शाळेमध्ये शिकलेला माणूस त्या पद्धतीचं गणित करून ते मांडू शकेल. मग तसं असेल तर मग इलेक्शन कमिशनला प्रॉब्लेम काय आहे 17C मधनं डिटेल्स द्यायला? मला हेच कळत नाही. माझं काय म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने काय कॉन्स्पिरसी आहे, लपवाछपवी आहे असे आपण आरोप करतच नाही आहोत की मला त्याच्याबद्दल म्हणायचंच नाही आहे. पण इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीचा आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टासमोर करत आहे की ते आकडे चुकीच्या पद्धतीने वापरले जातील याचा अर्थच हे अनाकलनीय आहे एका पद्धतीने. त्यांना असं म्हणायचंय का की अपलोड केले, समजा मी थोडंसं थांबवतो, अपलोड केले समजा 17C फॉर्म तर मॉर्फ केले जातील, बट तुम्ही प्रेस रिलीज ज्याला अपलोड करता किंवा इलेक्शन कमिशनवरती कुठलाही डेटा अपलोड करता तर तो असा मॉर्फ करता येईल का किंवा टेक्निकली त्याच्याशी छेडछाड करता येईल का? एक्झॅक्टली. आता त्याच्यामध्ये कसं आहे, आज SY कुरेशींची मी मुलाखत घेतली, माझी मुख्य निवडणूक आयुक्त. त्यांनी मला प्रोसेस, आणि ही अर्थात ऑफकोर्स दीक्षित किंवा साठेंनी सुद्धा बघितली असेल पूर्वी, की प्रत्येक निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत मी 1999 पासून निवडणूक बघतोय, पत्रकार म्हणून 2002 पासून बघतोय. पहिली मी निवडणूक गुजरातचीच बघितली होती इंटरेस्टिंगली, गुजरात विधानसभेची, जिकडे मोदी पुन्हा निवडून आले होते. त्यावेळेस मला आठवतंय की तिकडचे निवडणूक आयुक्त संध्याकाळी 5:30 किंवा 6च्या सुमारास एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते डिक्लेअर करायचं की 5:30 वाजेपर्यंतची ही पर्टिक्युलर आकडेवारी आमच्याकडे आलेली आहे, आम्ही ती अपडेट करणार, कारण 6 वाजेपर्यंत, त्यावेळेस तर 5 वाजेपर्यंत मतदान असायचं, आता ते 6 वाजेपर्यंत चालतं, तर ही आत्तापर्यंतची आकडेवारी आहे, आम्ही ती अपडेट करू नंतर, असं ते सांगायचे त्याच्यामध्ये.
तसं असताना सुद्धा आपण बघतोय की सध्या 7 फेज म्हणजे 6वी फेज आता होईल 25 तारखेला, उद्या होईल, तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीने तसे काही डिक्लेरेशन आपल्याला दिसत नाही, कुठल्याही पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स होत नाहीये. असं आहे की मुळात आधीच निवडणूक आयोगाबद्दल 10 प्रश्न निर्माण केले जात आहेत. मध्ये CSDS लोकनीतीचा सर्वे आला होता, त्याच्यामध्ये अनेक लोकांनी याच्याबद्दल प्रश्न निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांनी की बाबा आम्हाला शंका वाटते ते ज्या पद्धतीने काम करतायत त्याच्यानुसार. आता अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी ही आकडेवारी तुम्हाला ह्याच्यामध्ये लपवायची गरज काय, तुम्ही डिक्लेअर करून टाका. इलेक्ट्रल बॉन्ड केसमध्ये तेच झालं. SBIने प्रत्येक वेळेस सरकारकडनं जे अफिडेव्हिट सादर केली गेली, कुठेतरी असं वाटत राहिलं लपवाछप्पी करायची. सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा त्यांनी ती आकडेवारी ठेवली नाही. आता तर काय वेळच निघून गेली, 6वी फेज तशी उद्या होते, त्याला काही अर्थच राहिलेला नाहीये खरं बघायला गेलं तर. पण मुळात या वागण्यामुळे जास्त प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं अनालिसिस करण्यासाठी एक डेटाची गरज लागते. जर तुम्ही सुरुवातीला सांगता प्रत्येक वेळेस की एवढे महिला मतदार आहेत, एवढे पुरुष मतदार आहेत, एवढ्या प्रमाणात आम्ही हे मतदान आमचं वाढलेलं आहे किंवा कमी झालंय, काय जे काय XYZ तुम्ही सगळे डेटा देत असता, मग त्याचे ॲब्सोल्यूट नंबर द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय. तुम्ही ज्या गोष्टी अपलोड करताय त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटतं छेडछाड होऊ शकते, तर ती छेडछाड नंतरही येऊ शकते. कधी ना कधीतरी तुम्हाला तो सगळा डेटा डिक्लेअर करावाच लागणार आहे, बरोबर. दुसरी गोष्ट अशी की जर इलेक्ट्रल प्रोसेस आपल्याला माहिती असेल तर प्रत्येक पक्षाचे पोलिंग एजंट तिकडे बसलेले असतात. त्याच्यानंतर जी वोटिंग मशीन्स असतात त्याच्यामध्ये एकदा मत गेलं की ते मत तिकडेच आहे. तुम्ही आकड्यांची किती फेरफार करा, शेवटी मशीनमधनं निघणारं मत ते तेवढंच असणार आहे. जे काही त्या प्रत्येक बूथ वाईज जे काही मतदान होणार आहे ते तेवढंच असणार आहे. त्याच्यामध्ये ते नंबर तर बदलू शकणार नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आकडेवारी लपवून तुम्ही कधी पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला जातो, कुठलंही तुम्ही कारण द्या, त्यातनं जास्त प्रश्न निर्माण होतात आणि इलेक्शन कमिशनच्या वागण्यामुळे जास्त प्रश्न निर्माण होत आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मला परवाच कोणीतरी सांगत होतं की अचानक 5व्या फेजमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे अशी आकडेवारी यायला लागली. अशी आकडेवारी आता ते खरोखरच झालेलं असू शकतं, पण ज्या पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं आहे त्याच्यानंतर अचानक म्हणजे आता अमेठीमध्ये त्या दिवशी अमेठीची आकडेवारी जेव्हा आली त्याच्यामध्ये पहिल्या वोटिंगच्या दिवशी आलेली आकडेवारी आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर अचानक लक्षात आलं की महिलांचं मतदानाचं प्रमाण 3 ते 4% वाढलेलं त्याच्यामध्ये दिसलं. आकडेवारी अपडेट होत असते, याच्याबद्दल अजिबातच वाद नाही, त्या गोष्टी होत असतात. तिकडे बसलेला पोलिंग एजंट सुद्धा म्हणजे आज प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराकडे ही आकडेवारी ऑलरेडी असणार आहे की प्रत्येक बूथवरती किती मतदान झालेलं आहे, कारण तो स्वतः ती कॅल्क्युलेट करतो. मी तर काँग्रेसच्या नेत्यांनी मला दाखवलेली एक शीट आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाने किती मतदान केलं, प्रत्येक समाज अशी 40 कॉलम असलेली लिस्ट त्यांच्याकडे होती. जर आणि हे फक्त काँग्रेस कशाला, प्रत्येक उमेदवाराकडे असू शकते ती, प्रत्येक पक्षाकडे असते ती. जर ऑलरेडी या गोष्टी बाहेर आहेत तर तुम्ही सामान्य लोकांना जर ह्याची माहिती हवी असेल तर आपण कुठे जायचं. तुम्ही एका बाजूला ॲप लॉन्च करताय, एका बाजूला तुम्ही म्हणताय की इलेक्ट्रल प्रोसेस लवकर व्हावी याच्यासाठी आम्ही EVM इंट्रोड्यूस केलं आणि ते आम्हाला ठेवायचंच आहे. मग या जमान्यामध्ये तुम्हाला आणि मला एक RTI चे जे प्रमुख होते त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की सरकारी म्हणजे इलेक्शन कमिशन सरकारी नाही असं आपण पकडूया एक वेळ, पण तरी सुद्धा मॅक्झिमम गोष्टींसाठी RTIची गरजच नाहीये. त्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये तशाही अवेलेबल असल्या पाहिजेत तरच त्याला ट्रान्सपरन्सी येऊ शकते. तसं असताना सुद्धा भारतासारख्या देशामध्ये अजूनही RTIच्या अंतर्गत ॲप्लिकेशन करून सुद्धा अनेक डिटेल्स मिळत नाहीयेत. तीच गोष्ट जर इलेक्शन कमिशन करायला लागली तर त्याच्यामध्ये फ्री अँड फेअर आहे की नाही ह्याच्याबद्दल लोकांचं जर परसेप्शन वेगळ्या पद्धतीने क्रिएट झालं, ते खरं असेल त्याची गॅरंटी नाही, बरोबर, पण परसेप्शन तर तसं क्रिएट होतं, बरोबर आहे. ते परसेप्शन जे क्रिएट झालं तर त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची चूक आहे, ही गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये